दादा नमस्कार. आम्ही बैलगाडाप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुषार रामदास थोरवे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दादा प्रथमतः धन्यवाद तुमचा की एवढा मोठा हत्यार तुम्ही वरून उतरवलेला आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आणि इतक्या मोठ्या मैदानामध्ये. दादा कशा प्रकारे नियोजन केलं होतं? पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून कर्जतचे जे कार्यसम्राट आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतो. काल त्यांचा वाढदिवस झालेला आहे आणि मी सांगेन की तुम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करा, कारण आज एवढं मोठं मैदान त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे. आज त्यांनी ते जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस थार असेल, दुसरी 4 व्हीलर कार आहे, बुलेट आणि ज्या बाईक आहे, तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सगळे टॉपची नंदी इथं उतरवलेले, तर त्यामुळे महेंद्र शेठ यांचे देखील मी आणि त्यांच्या टीमचे देखील मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आणि हा जो बैल आहे, आमचा जो नंदी आहे, तर आमचे जे मित्र आहेत, नवनाथ शेठ असतील, आमचे चव्हाण काका असतील, जे डॉक्टर साहेब वगैरे सगळे, तर त्यांचं सगळे कुटुंब आहे. त्यांचं जे आम्ही 2 महिन्यापासून थोडा प्रयत्न करतो का हा नंदी आपल्या मुंबईला पळायला पाहिजे. वरती तर त्याचा फॅन फॉलोइंग खूप आहे, मुंबईला आहे, पण मुंबईचा फॅन फॉलोइंग थोडा वेगळा असतो. तर आमची 2 महिन्याचा प्रयत्न होते आणि तुम्हाला आम्हाला सांगायला वाटेल का शेठने आम्हाला कालच सांगितले का हा बैल हा नंदी त्यांच्या जो इथे मुंबईला नव्हता, तर आपल्या मुंबईचे जे गाडा मालक आहेत त्यांनी कितीतरी जणांनी त्यांना फोन केले की बाबा हा आमच्या नावाने पळायला पाहिजे. पण आम्ही त्यांना एकच फक्त रिक्वेस्ट केली, मी ती पण शेठची माझं बोलणं झालं नाही, ते चव्हाण काकाशी झालं आणि त्यांनी आपल्या शब्दाला होकार देऊन हा नंदी त्यांनी आपल्या नावावर पळायला मुंबईला आणला. दादा किती नंबर गटामध्ये पळाला? हा 17 नंबर मध्ये आलेला आणि 17 मध्ये आम्ही गटपास झालेलो आहे. आणि दादा पहिरा कोण आहे याचा? पैरा यांचा मल्हार आहे, मल्हार. ते तोडकर म्हणून विटायचे आहेत ना. ओके. हा, संतोष संतोष तोडकर तोडकर म्हणून त्यांचं. कारण तुम्हाला सांगा, तुमच्या माध्यमातून सांगतोय, आम्हाला पैरा कोणी ते देखील माहिती नव्हतं. सकाळपर्यंत माहिती नव्हतं. जेव्हा मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा ते बघितलं, तेव्हा तो मल्हार बैल पहिला तेव्हा येणार. कारण त्यांनी आम्ही काल शेठला विचारलं, शेठ काय बोलले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आमच्या हिशोबात पैरा केलेला आहे. तर सकाळी आम्हाला का तो मल्हार बैल नियोजन हे टॉपच केलेलं दादा. आणि आमदार महेंद्र थोरवेंनी हे जे नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, सांगितलं ना, महेंद्र शेठ जे आमदार आहेत आमचे मित्र देखील चांगले आहेत. कारण आम्ही 15-20 वर्षापासून त्यांना ओळखतो आणि त्यांचं नियोजन खूप चांगलं. कारण तुम्ही आज समजा तुम्ही बाहेर घ्या, तुम्ही शर्यत प्रेमी आहेत, मी तर कधीतरी शर्यतीला जातो, पण त्यांनी जो नियोजन केलं आणि ज्यावेळेस एखादी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये जेव्हा टॉपचे सगळे खेळाडू उतरतात, त्या हिशोबात आजच्या स्पर्धेमध्ये सगळे टॉपची नंदी उतरले. त्यामुळे त्यांचं नियोजन चांगलं आहे आणि आता गटच चालू आहे, सेमी आहे, नंतर फायनल आहे. त्यामुळे त्यांची जे आमदार केसरी जी ही स्पर्धा आहे 100% यशस्वी झालेले. आणि इतकं मोठं पहिल्यांदाच मैदान घेऊन ते यशस्वी करणं ही पण खूप मोठी जबाबदारी असते दादा. काय, आम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा भरतो. स्पर्धा भरत असताना त्याचं नियोजन, आयोजन, तुमचं टीमवर्क आणि खास करून जे बक्षीस वगैरे देतो, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. तर त्यांनी नियोजन आयोजन चांगलं ठेवलंय. एवढं थार गाडी बक्षीस ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं. आणि सध्या आपल्याकडे बैलगाडी शर्यतीचा शौक खूप वाढलेला, खूप मोठे. त्यामुळे सगळेजण एक बक्षीसच्या आशेने अख्ख्या महाराष्ट्रात सगळे नंदी उतरवलेले आहेत आणि सगळे टॉपच्या लढती आज आपल्याला पाहायला. कारण मी 2-3 बघितल्या, तर मला वाटतं बकासूर आणि सर्जा होता काहीतरी, अजून लखन आणि गोटकरांचा सर्जा, हे चांगले. आता मथुर आणि ते सोनू गोपाल सिकंदर असे 2-4 म्हणजे आता तर ह्या स्पर्धेमध्ये सगळे टॉपचे. त्यामुळे ही स्पर्धा 100% यशस्वी झालेली. आणि दादा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हाला बाईट दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचे देखील. पण पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून मी सांगतो, बाबा हा माझा क्षेत्र नाही, हा माझ्या बाजूला बसलाय समीर, हा सगळं आयोजन नियोजन करत असतो. हे सगळे भुंगा फॅन क्लबचे आहेत. मिलिंद पाटील आमचा खास मित्र आहे, त्यांच्या बरोबर राहून आम्ही सगळं बघतो आणि शिकतोय बरोबर. त्यामुळे माझा काय वैयक्तिक माझा काय बैलगाडा हा काय क्षेत्र नाहीये. त्यामुळे हे काय सगळं नियोजन आयोजन सगळं समीर आणि शेठ यांनी केलेले. पण मी आता कसं प्रेमाखातीर सगळं शेठने आमचा शब्द मानला, त्यांनी बैल मुंबईला उतरवला, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि आपल्या नावाने जेव्हा बैल पळतो त्यामुळे आपली उपस्थिती प्रार्थना आम्ही सगळं. आणि आम्ही खेळाडू उत्तेनी, आमचं रात्री देखील शेठची बोलणं झालंय. स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये हार जीत होत असते, एकच जिंकणार बरोबर आहे. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, बाबा काय होईल ते सामोरे जायचं आणि पुढच्या स्पर्धेला आपण तयार आहे. दादा आता 3 फेऱ्यामध्ये आपल्याकडे नियोजन मला वाटतं पहिल्यांदाच या नंदीचं झालेलं आहे. आता बिंदोड मध्ये कसं नियोजन असेल? नाही, बिंदोडचं पण आमचं ऍक्च्युली या स्पर्धेपेक्षा बिंदोडचं नियोजन चालू होतं, परंतु आता आम्ही त्याला मुंबईला उतरवलेलं आहे. तर पुढच्या काळात देखील आम्ही बिंदोडचं नियोजन 100% आणि मुंबईला बिंदोड मध्ये हा पळताना तुम्हाला दिसणार. बिंदोड क्षेत्र देखील खूप नावाजलेलं क्षेत्र म्हणून आपल्या ओळखलं आणि मुंबईची बिंदोड झाल्यानंतर तो बैल अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध होतो. हे देखील तितकं सत्य आहे. त्याबद्दल दादा काय सांगाल? नाही, कारण आता तुम्हाला सांगतो ना, आमचा मिलिंद शेठचा जो भोंगा बैल आमचा बरोबर,
आज कंटिन्यू तो बिंदोडचा बोल, बादशाह होता. बोल, एक बोल. मागची एक शर्यत सोडली बरोबर बरोबर, तर त्यात पण थोडा भुंगा आजारी वगैरे होता. बरोबर. आणि शर्यत आहे ना, हार हार जीत होणार. राहणार, बरोबर. तुम्ही कोणताही बैल असो, कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही कंटिन्यू अमर असं कोणी कोणीच नाही. तर मग त्यात हारजीत तो होणारच. त्यात झालं तो भुंगा आज बेताजचा बादशाह बादशाह आहे. बरोबर, भुंगा भुंगा डॉन, आणि सैराट आहे, सैराट. भुंगाडा त्यांनी दोघं. बरोबर त्यामुळे काही विषयच नाही. आणि मुंबईला बिनजोडचा बादशाह राहणार हा वेगळाच, वेगळं, तो बरोबर फीलच वेगळा आहे वेगळं एका आहे. हिशोबात. खरं आहे. त्यामुळे आम्ही देखील प्रयत्न करू. आमच्या मित्रांचा बैल आहे जो नंदी इथे हम्म. आलेला आहे, तर तो नंदी एकदा या आपल्या मुंबईच्या सीझन संपता आम्ही एकदा बिनजोडची शर्यत 100% करणार. समीर दादा तुमच्यासाठी तुमच्याकडे येतो. त्याचं ने- नियोजन सगळं होतं. माझ्यापेक्षा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे सगळं. नियोजनाचं भाषा म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आता. काय सांगाल दादा? काय नाही, आता आम्ही काय, आम्हाला भुंगा आणि लक्षाची लक्ष्य. गाडी एकदा पळवायची पळवायची आहे. आणि आम्ही तो बिंजोरला आम्ही तो नियोजन करणार आहे. भुंगा डॉन बोलल्यानंतर भुंगाचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये, भुंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिलिंद दादाचं नाव केलेलं आहे. हो. हा आता 3 फेऱ्यामध्ये असो किंवा तो बिनजोड मध्ये असो, भुंगा भुंगा आहे. त्याची जागा त्यांनी त्याचा इतिहास करून ठेवलेला आहे. त्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपण बघायला गेलं तर मोठ्या मैदानात मोठा वस्ताद म्हणून वाईकरांची रायफल 81 जो नंदी आताच काही दिवसापूर्वी काही कारणास्तव आजारी असल्यानं त्याचं निधन झालं. त्या आज त्या ह्या मैदानामध्ये 100% तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल, कारण मोठ्या मैदानात मोठा वस्ताद अशी त्याची पदवी त्याला बरोबर. दिली होती. त्याबद्दल आता काय सांगाल तुम्ही? काय नाही, त्या बैलाला आमच्या सगळ्या ग्रुप कडून श्रद्धांजली अर्पण करतो. आणि काय तो बैल आम्ही भुंगा आणि ती गाडी पण एकदा पळवली पळवली. होती आणि खूप चांगला स्पीड Speed लागला लागला होता त्या गाडीला पण. ओके. आणि दादा कोणताही नंदी असेल तो त्याच्या वेगाच्या जीवावर आणि आपल्या मालकासाठी पळतो, ही गोष्ट कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे? ही गोष्ट खरीच असते, कारण कोणताही बैल आपल्या मालकासाठी मालकासाठीच 100% पळतो. आणि त्याचा जेव्हा याचा प्रश्न येतो, त्याच्या तेव्हा तो अस्तित्वाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तर तो तो बैल तो 100% 100% कार्यक्रम करून कारण का प्रत्येक टाकतो. ज्यांच्या बैलगाडी मालकांच्या ज्यांच्या आम्ही त्याच्या बाहेर घेतो ना, त्याच्यामध्ये मी हा प्रश्न आवर्जून विचारतो. दादा आता समजा भुंगा, मिलिंद दादांना पण मागे प्रश्न विचारला होता की दादा भुंगा ज्यावेळी अस्तित्वाचा प्रश्न येतो, तुम्ही भुंगाच्या कानात काय सांगता का? तो म्हणतो भुंगाला माझी भाषा कळते. हो 100%. कारण मी त्याच्या मिलिंदच्या ना गोट्यावरच्या ज्या व्हिडिओ बघतो ना, त्या हिशोबात तो, जसं आपण आपल्या लहान बाळांचं संगोपन वगैरे हो, करतो, करतो. त्या हिशोबात तो भुंगाशी करत होतो. भुंगाला आवाज देतो, मी हो. बघतोय. म्हणजे मी समोर नाही, पण त्याचे व्हिडिओ बघतो ना, त्यामुळे कसा लहानपणापासून जेव्हा बाळ आपण सांभाळतो, समजलं. तर तो कोणी असो त्याला त्याची ती भाषा भाषा कळते. कळते. त्याच हिशोबात तो भुंगा बैल आहे. तर मिलिंद शेठ आमचा काय पण बोलत त्याच्यात, तर त्याला 100% ते समजतो. हो. आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा याचा प्रश्न येतो, तिथं त्यावेळेस भुंगा. तो मिलिंद शेठला विजय करून देतो. आणि दादा राहिला विषय आता लक्षाचं नियोजन या पुढचं कसं असेल? आता आजचं तो मैदान होते आणि आम्ही सांगितलं ना तुम्हाला, आम्ही बिनजोडला त्याला मुंबईमध्ये पळवणार. हे झाल्यानंतर आम्ही एकदा त्याचं नियोजन करणार. आणि तुम्ही तर सगळे प्रेमी आहेत, तुम्ही प्रत्येक अड्ड्यात असतात, बरोबर. 100% त्याची कल्पना आहे. आणि दादा कशी पळाली आता, गती कशी लागली ती आजची गती पहिला होता, मी सांगितलं ना, मला खूप कमी कळतो, पण जो स्पीड होता चांगला टॉपचा स्पीड होता. आता बाकीचे, आता तुम्ही समजा बाहेर येतात, तुम्हाला बाकीचे जे यातले या क्षेत्रातले जे- बारकावे हा, बारकावे, ते तुम्हाला जास्त काय, पण बरोबर. आमच्या हिशोबात जिंकला. ठीक आहे, स्पीड वगैरे चांगला होता. आता सेमीचा आहे, फायनलचा आहे, तर आम्ही अपेक्षा करणार आमचा बैल फायनलला पात्र झाला पाहिजे. आणि दादा ड्रायव्हर कोण होते आपल्या गाडीवरती? भैया ड्रायव्हर. भैया ड्रायव्हर होते का? तर आणि कारण कसं आहे, नुसतं बैल पळवून फायदा नाही, ड्रायव्हरची कसरत खूप महत्वाची असते. आणि विशेष म्हणजे सुट्टी मेकर हे देखील अत्यंत महत्वाचा पार्ट या बैलगाडी क्षेत्रात मानलं. कारण सुट्टी जर व्यवस्थित झाली नाही तर तुमचा बैल किती पळणार असू द्या, तर बैल शेवटी काय कुठेतरी मागे होतो. तर सुट्टी मेकर म्हणून कोणी काम केलं दादा? हा बैचीवाडी भोंड्यावर. ओके. तर दादा आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच नेहमी गुलालात राहू या आमच्याकडून सदिच्छा दादा. धन्यवाद. धन्यवाद दादा.